नमस्कार. आज आपण सगळ्यांनी सकाळचा वर्तमानपत्र वाचलंच असेल. सकाळच्या वर्तमानपत्रात गेले 2.5 वर्ष 2.5 ते 3 वर्ष जी गोष्ट मी वारंवार बोलते ती आज नीति आयोगने कबूल केली. माय स्टँड इज विंडिकेटेड. 2.5 ते 3 वर्ष सातत्याने FRBM ऍक्ट, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट ज्याला म्हणतात. आता तुम्ही म्हणाल फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट म्हणजे काय? जेव्हा घरात 500 रुपये येतात, आपण त्यातले 450 खर्च करतो, 50 रुपये राहतात. ती जी गॅप आहे, येणारे पैसे खर्च होणारे पैसे, घरात जर 500 रुपये आले आणि 750 रुपये खर्च केले तर मधलं जे डेफिसिट असतं हे जे मॅनेज करायचं असतं, येणारा म्हणजे कमवणारे पैसे आणि खर्च करणारे पैसे ह्याच्यातली जी गॅप असते त्या मॅनेजमेंटला फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट म्हणतात. आणि कैलासवासी या देशाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी फिस्कल मॅनेजमेंट या नावाचा एक ऍक्ट काढला. म्हणजे देशातही चुकीच्या पद्धतीने निधी खर्च होणार नाही आणि प्रत्येक राज्यांवर काहीतरी अंकुश राहावा खर्च करायला आणि त्याला एक डिसिप्लिन यावी म्हणून अटलजींनी हा कायदा आणला. त्याच्यानंतर 10 वर्ष मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं. त्या सरकारमध्ये सातत्याने त्या फिस्कल FRBM ऍक्टला आणखीन ताकद देण्यात आली आणि तो पूर्णपणे अटलजींच्या काळात, त्यानंतर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात तो FRBM ऍक्ट हा फार गांभीर्याने सरकारने घेत आला. नंतर माननीय मोदीजींचं सरकार आलं आणि पहिले 5 वर्ष फिस्कल मॅनेजमेंट अतिशय चांगल्या पद्धतीने झालं. त्यांच्या आता त्यात नंतरच्या गेल्या 2-3 वर्षामध्ये सातत्याने मी हा प्रश्न पार्लमेंटमध्येही विचारलेला आहे की FRBM ऍक्टमध्ये केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये काय नियंत्रण आहे, याचं नातं काय आहे. कारण का त्या ऍक्ट प्रमाणे एक सर्टन लेवल नंतर कुठल्याही सरकारला पैसे खर्च करता येत नाहीत. लोन्स हवी असतील तर केंद्र सरकारला विचारावी लागतात आणि त्याच्यामुळे कुठल्याही राज्याची आर्थिक परिस्थिती ही काय पद्धतीने पुढे जाते ह्याच्यावर एक चांगला अंकुश, की दिवाळखोरी होऊ नये ह्याच्यासाठी एक अंकुश ठेवण्यासाठी सगळ्या राज्यांची चर्चा करून हा ऍक्ट अटलजींनी केला होता. आता गेले 2.5 ते 3 वर्ष सातत्याने मी या ऍक्ट बद्दल बोलत आले आणि आजचा सरकारचा हा माझा डेटा नाही, हा नीति आयोगचा डेटा आहे जो सगळ्या वर्तमानपत्रात आज आलेला आहे. आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे आज राज्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती ह्याच्यात अतिशय घसरण, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये घसरण झालेली आहे. हे माझे शब्द नाही आहेत, हे नीति आयोगाचे शब्द आहेत. फिस्कल मॅनेजमेंट ऍक्टमध्ये आपण 3 नंबरवर होतो, ते 6व्या नंबरवर गेलेलो आहोत. त्याच्यानंतर एक्सपोर्ट्समध्ये आपण गुजरात राज्याच्या मागे आलेलो आहोत. इन्व्हेस्टमेंट्समध्ये अजून तेवढंच एक थोडंसं आहे. आत्ताचा डेटा सांगतोय की इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत, पण ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याच्याबद्दल सातत्याने केंद्र सरकार बोलत असतं, ईज ऑफ डुईंग बिझनेस, ह्याच्यामध्ये महाराष्ट्र आणखीन खाली गेला आहे. झारखंड असेल, अशी अनेक राज्य असतील, त्या राज्य आपल्या पुढे गेलेली आहे. हे आज वर्तमानपत्रात. आता कोण आपल्या पुढे गेलेलं आहे की ओडिशा असेल, छत्तीसगडच्या तुलनेत मागासलेली राज्य ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्राच्या पुढे गेलेली आहे. ओडिशा आणि छत्तीसगड. मला आनंद आहे. कुठलाही राज्य, कॉम्पिटिशन इज व्हेरी गुड फॉर द मार्केट प्लेस. कॉम्पिटिशन ही असलीच पाहिजे या मताची मी आहे. पण कॉम्पिटिशन असताना महाराष्ट्र जो 1 नंबरला प्रत्येक गोष्टीत होता, तो आर्थिक परिस्थितीत खाली का जातोय? बाकीची राज्य जात आहेत याचा आनंद आहे. गुजरात असेल, छत्तीसगड असेल, ओरिसा असेल, सगळ्या राज्यांचं भलं होत असेल तर मला आनंदच आहे. शेवटी भारताचा अविभाज्य भाग म्हणून ही राज्य आहेत, आपलेच माणसं तिथे राहतात. पण त्याचबरोबर ज्या राज्यामध्ये आपण आहोत, आपण व्यवस्थितपणे टॅक्स भरतो, GST कलेक्शन हे रेकॉर्ड कलेक्शन हे राज्य कॉन्ट्रीब्यूट करतं देशामध्ये. तर जर GST कलेक्शनमध्ये आपण उत्तम काम करतोय, अनेक वर्ष काँग्रेसच्या राज्यामध्ये एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स या राज्यात आल्या, एवढ्या मोठ्या कंपन्या इथे उभ्या राहिल्या, अशा परिस्थितीमध्ये आज काय झालेलं आहे या राज्यामध्ये की या राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीत आलेली आहे आणि देशामध्ये रँकिंगमध्ये महाराष्ट्र
हा राज्य खाली जात आहे, हे अतिशय गंभीर विषय आहे. गेले 3 वर्ष सातत्याने मी जे बोलत आले ते आज नीती आयोगनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि हे सगळे विषय मी अतिशय गांभीर्याने जे मांडत आले पार्लमेंटला, पुन्हा आता जेव्हा बजेटचं सेशन येईल त्याच्यात मी दिल्लीमध्ये पुन्हा यातले अनेक प्रश्न मला विचारावे लागणार आहेत आणि महाराष्ट्र सरकारला याची फार म्हणजे अभ्यास करून काहीतरी नियोजन केलं नाही तर हे राज्य प्रचंड अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. असं जेव्हा मी 3 वर्ष बोलत होते त्याच्यावर शिक्कामोर्तब आज नीती आयोगाने केलेला आहे आणि ती बातमी आज सगळ्या वर्तमानपत्रात आलेली आहे. याचा एक व्हाईट पेपर काढला पाहिजे सरकारने आणि सरकारने आपल्याला सांगितलं पाहिजे. आपण सगळे तिथे बसलो, वी आर ऑल टॅक्स पेइंग, आपण सगळे नागरिक आहोत राज्याचे. आपल्याला सरकारला उत्तर द्यावं लागेल कशामुळे ह्यांचं मॅनेजमेंट का गेलं याचं उत्तर सरकारला द्यायला लागेल ना. अनेक कारण आहेत त्याच्यात. क्लिअरली इट्स मिसमॅनेजमेंट. एक मिनिट, पहिलं फिस्कल मॅनेजमेंट संपूया, मी तो या विषयावर येणार आहे. हा खूप गंभीर विषय आहे. हा विषय झाला पुढे तरच बाकीचे विषय राहतील. नाही, काही कारण असू शकतं. सरकार तर तेच आहे ना, नेतृत्व कोण करतं ह्याला एकट्याला नाही ना आपण. इट्स अ गव्हर्नमेंट. त्या पूर्ण गव्हर्नमेंटची ओनरशिप असते ना ती. पूर्ण सरकारला त्याची जबाबदारी घ्यायला लागेल ना. एक माणूस केंद्रबिंदू आपण करू शकत नाही. नैतिकता हा शब्द म्हणला की या सरकारला आवडत नाही. पण नैतिकतेने ह्याची ओनरशिप तिन्ही पक्षांना घ्यावी लागेल ना. कारण का जसं तुम्ही सत्तेमध्ये आल्यावर गुलाल तिन्ही पक्षांनी खेळला तसं आजच्या नीती आयोगाचं जे आहे ह्याचंही ओनरशिप तिन्ही पक्षांना घ्यावी लागेल ना, जे 5 वर्ष 2.5-3 वर्ष सत्तेमध्ये आहेत एकत्र. इट्स अ टीम वर्क. एक टीम कसं फिस्कल मॅनेजमेंट. आणि खरं तर मला विचाराल तर फायनान्स मिनिस्ट्रीचे मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर अनेक वेळा ऑब्जेक्शन्स पाहिलेत, पण ते कॅबिनेटमध्ये ओव्हररूल झालेले आहेत. त्याच्यामुळे फायनान्स मिनिस्ट्रीनी आणखीन असर्टिव्ह राहायला हवं होतं का, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहेच ना. शक्यता नाकारता येत नाही. कारण का जेव्हा कॅबिनेटमध्ये फायनान्स मिनिस्ट्री ऑब्जेक्शन्स घेत होती त्यांनी का नाही रेटून सांगितलं की नाही, हे नाही व्हायला पाहिजे, उद्या फिस्कल मॅनेजमेंटचं खूप मोठी अडचण होईल. आणि तेव्हा ते ओव्हररूल झालेले आपण सगळ्यांनीच पाहिले. तुम्ही स्वतः ते रिपोर्ट केलेले. त्यामुळे हा विषय अतिशय गंभीर आहे. नाही, इन्व्हेस्टमेंट्स येणं आणि ऍक्च्युली त्यातल्या 99% इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्राच्याच लोकांच्या होत्या. तुम्ही दावोसचा डेटा काढून बघा. सगळ्यात जास्त परफॉर्मिंग इन ब्रिंगिंग फॉरेन इन्व्हेस्टमेंट्समध्ये तेलंगणा ॲज अ राज्य, एक राज्य म्हणून तेलंगणा हॅज डन एक्स्ट्रॉर्डिनरीली वेल. डेटा काढून बघा तुम्ही. आणि जे त्यांनी करार केले ते महाराष्ट्राच्याच लोकांची केले, ज्याचा मला सार्थ मला आनंद वाटला. सज्जन जिंदालांचा करार झाला, अमित कल्याणींचा करार झाला. पण त्याच्यासाठी दावोसला जायची खरंच गरज होती का, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण का सज्जन जिंदल जिथे राहतात ना, त्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचं घर गाडीने 3 मिनिटं आणि चालत 7 मिनिटावर आहे. अमित कल्याणी खूप वेळा मुंबईला येतात आणि मुख्यमंत्री किंवा ह्याचे मंत्री पण उदय सामंतच आहेत ना मंत्री आता ते पण पुण्याला अनेक कार्यक्रमांसाठी जात असतात. तर अमित कल्याणीला पुण्यालाही शक्य होतं भेटणं आणि मुंबईलाही भेटणं शक्य होतं. त्याला दावोसला जायची गरज होती का नाही, हा एक मोठा वेगळा विषय. पण इन्व्हेस्टमेंट्स राज्यात येणार असतील तर त्याचं स्वागतच आहे. पण ऍट द सेम टाइम फ्लिप साईड त्याची अशी आहे की एक्स्टॉर्शन जर एखाद्या राज्यात वाढली, आता तुम्ही बघा, कोरिलेट करा तुमचाच प्रश्न. ह्याच नीती आयोगमध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र खाली गेलंय रँकिंग. का गेलंय रँकिंग? याचा अर्थ एक्स्टॉर्शन हा एक अविभाज्य भाग झाला ना. क्लिअरन्सेस वेळेवर मिळत नाहीत, एक्स्टॉर्शन होतंय. मग इन्व्हेस्टमेंट्समध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र खाली गेलं. इट्स ऑल को रिलेटिंग टू इच अदर. इट्स नॉट रॉकेट सायन्स, इट्स व्हेरी सिम्पल सायन्स. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. तुम्ही को रिलेट करून बघा ना, ते क्रोनॉलॉजी बघा सगळ्याची.
त्याच्यामुळे ह्या ज्या घटना दुर्दैवाने 50 दिवस महाराष्ट्रात होत आहेत, ज्याच्याबद्दल आज लोकांना साधारण काळजी वाटणारच ना. आणि मग राजीनामाही होत नाही आणि नैतिकता तर विषय आवडतच नाही या सरकारला. मग इन्व्हेस्टमेंट जेव्हा येतात तेव्हा एक्स्टॉर्शन करणाऱ्या राज्याला इन्व्हेस्टमेंट्स आत्ता 1 नंबरला ते क्लेम करतायत, पण हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहेच ना. आणि बाकीची राज्य ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये बाकीची राज्य आपल्या पुढे आहे, ज्याच्यात महाराष्ट्र ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये देशात 1 नंबरला होता. मग का वाय वी स्लिप्ड, ह्याचं पण आत्मचिंतन करायला पाहिजे. आणि हे सगळे मी गेले 2.5 ते 3 वर्ष बोलतेय. आज नीती आयोग वर्बिटम माझी पार्लमेंटमधली भाषणं काढून बघा, इट इज ऍब्सोल्यूट कोरिलेटिंग. थँक गॉड आम्ही सत्तेमध्ये नाही, तर मला वाटलं तर मीच काहीतरी कट अँड पेस्ट केलंय. हे नीती आयोगचा रिपोर्ट आहे आणि मी विरोधी पक्षात आहे. हा झाला इकॉनॉमिकचा विषय सगळा. त्याच्यामुळे माझी एवढीच सरकारला विनंती राहील की नीती आयोगचा रिपोर्ट हा अतिशय गांभीर्याने या सरकारने घ्यावा. तो त्यांचा शेवटी त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे. पण मला वेदना होतात एकाच गोष्टीच्या की अंजली दमाने असतील, सुरेश धस असतील, कालच्या मी संदीप क्षीरसागरांचं कालचं स्टेटमेंट बघितलं. ऑफिस ऑफ प्रॉफिटचा एवढं मोठं अलिगेशन आलेलं आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या मध्ये जेव्हा सोनियाजींचं झालं होतं तेव्हा सोनिया गांधींनी, त्या मंत्री पण नव्हत्या, त्या फक्त खासदार होत्या, तरी त्यांनी राजीनामा दिला होता नैतिकतेवर. आणि अशी किती उदाहरणं देऊ. आणि ह्याच्यात हा राजकीय विषय नाहीच आहे, हा एक सामाजिक. तुम्ही बघा नीती आयोगचा रिपोर्ट पण म्हणतो की आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्राचं रँकिंग खाली गेले आहे, आर्थिक आणि सामाजिक. तर ह्या सगळ्याचं रिफ्लेक्शन आहेच ना त्याच्यात. आणि आम्ही काय मागणी करतोय, आम्ही जी मागणी करतोय आणि सगळे पक्ष, त्याच्यात अजित पवारांचा जो एनसीपी अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात, राजीनाम्यात. कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये, म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या. आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय. आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते. आणि पुरावे तर सगळेच देत आहेत. रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय. अजून काय पुरावे पाहिजे. तुम्हाला आठवत असेल अनिल देशमुख साहेब, संजय राऊत साहेब, नवाब भाई आणि भुजबळ साहेब, या सगळ्यांना आयक्यू बातम्यांवर अटक झाली होती. वर्ष जेलमध्ये आयक्यू बातम्यांवर गेले होते. इथे तर डॉक्युमेंट आहेत. आणि सत्तेमधले आमदार पण, म्हणजे आम्ही तरी विरोधकात चला आमचा बायस असेल असं तुम्ही म्हणा, म्हणजे बजरंग अप्पांचा असेल, माझा म्हणा, जितेंद्र आव्हाडांचा म्हणा, रोहित पवार म्हणा, आम्ही सगळे विरोधात. शिवसेना असेल, काँग्रेस, चला आम्ही सगळे विरोधात, आम्हाला एका बाजूला ठेवा. पण सत्तेमधले तिन्ही पक्षाचे लोक म्हणतायत ना. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. धनंजय मुंडे यांनी काल पक्षाच्या बैठकीत म्हटलं की जर दादांनी माझा राजीनामा मागितला तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. त्यांनी इच्छा आणि तयारी दर्शवली आहे. मला अशा गोष्टी कोरिलेटच होत नाही. मी एखाद्या पक्षात जर काम करत असेल आणि 50 दिवस माझ्यामुळे रोज पक्षाची हेडलाईन होत असेल ना, तर नैतिकतेने मी पहिल्याच दिवशी पक्षाला सांगितलं असतं हा माझा राजीनामा, मी पक्ष वाढवायला इथे आलेली आहे, पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही. माझ्यामुळे जर रोज हेडलाईन होत असेल तर मी एक पाऊल मागे घेते, माझी इन्क्वायरी घ्या. आणि जर दूध का दूध पाणी का पाणी हे मी केलं असतं. हो जरूर करावी, आम्हाला काय अडचण नाही. आम्ही तर कुठल्याही इन्क्वायरीला तयार आहोत. फकीर आहे हम लोग, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. आणि आम्ही चुकीचं काम करत नाही. रामकृष्ण हरी. जरूर आमची इन्क्वायरी करावी. पण 50 दिवस ह्या काळामध्ये जिथे कॅमेराज आहेत, तंत्रज्ञान आहे, एवढी टेक्नॉलॉजी या जगामध्ये आहे, 50 दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला. आहे कुठे तो? मग फरार असेल तर कुठे झाला? काय एआय मध्ये गेला? काय चेष्टा करून राहिली देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची? 50 दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही. काय करते यंत्रणा? मग हा प्रश्न आहेच ना, आणि गंभीर प्रश्न आहे.
मला याची काय माहिती नाही अँड इट्स नॉट माय बिझनेस इदर. माझा लिमिटेड पॉइंट आहे की 50 दिवसापूर्वी या राज्यातल्या एका मुलाची हत्या झाली. त्याचं कुटुंब आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या कुटुंबासाठी आणि परभणीच्या घटनेसाठी न्याय मागतोय. या सरकारनी नैतिकता ठेवून या दोन्ही कुटुंबाला आणि महाराष्ट्राला न्याय द्यावा एवढीच आमची मागणी आहे. बाकी आमची काहीही मागणी या सरकारकडून नाही, फक्त न्याय मिळावा. नाही त्या मला कोणीतरी पाठवलं पण नाही. इज मच मच बेटर. ते उद्यापासून लोकांना भेटायला पण लागते. उद्यापासून त्यांची भेट होईल सगळ्यांची. मला सांगता येणार नाही कारण का माझा या विषयाचा अभ्यास लिमिटेड आहे. तुमच्याचकडून जे टीव्हीवरनं कळतं एवढ्यावरनंच. पण एक गोष्ट बघितली मी, निरंजन देवीजींचं स्टेटमेंट पाहिलं. निरंजन देवी ह्या माझ्यावर अनेक वर्ष खासदार होत्या, मंत्री होत्या. त्यांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर आज आलेलं आहे की सरकारचा म्हणजे उत्तर प्रदेशच्या सरकारचं मिसमॅनेजमेंट आहे, हे आर्मीला तुम्ही मॅनेजमेंट द्या, असं निरंजन देवी ज्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्री होत्या मागच्या सरकारमध्ये, त्यांचं स्टेटमेंट आलंय. त्या स्वतः तिथे आहेत. त्यामुळे कदाचित त्यांच्या स्टेटमेंटमधून काहीतरी माहिती आपल्याला मिळाली असावी. जर निरंजन देवीच म्हणतायत की मिसमॅनेजमेंट आहे, ज्या स्वतः तिथे आहेत, भारतीय जनता पक्षामध्ये मंत्री होत्या, तर जर त्याच जर म्हणत असतील तर शिक्कामोर्तब झालंच आहे ना त्याच्यावर. माझी आपल्या सगळ्या मीडियाला हात जोडून विनम्र विनंती आहे, मी सगळ्या प्रश्नांना उत्तर देईन. मला पालकमंत्री पदावर खरंच विचारू नका. माझी हात जोडून विनंती. बाकी कुठलाही प्रश्न विचार, मी म्हणजे माझे पर्सनल लाईफचे विचारले तरी चालेल, पण पालकमंत्र्यांवर विचारू नका. कारण का माझा या विषयाचा अभ्यास खूप कमी आहे, हे मी प्रांजळपणे कबूल करते. ती पोस्ट कॉन्स्टिट्यूशनल आहे का नॉन कॉन्स्टिट्यूशनल आहे हे ह्याच्यावर कधीतरी वेगळी आपण चर्चा करू शकतो. पण या राज्यामध्ये जेव्हा महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार एवढं मोठं आव्हान, फिस्कल डेफिसिटचा एवढा मोठा नीती आयोगचा रिपोर्ट आलेला आहे. संतोषच्या आज हत्येला 50 दिवस झालेले आहेत, फरार आहे अजून त्यातला एक खुनी. सोमनाथला अजून न्याय मिळालेला नाहीये. अशी भयानक परिस्थिती असताना जर सरकारच्या कॅबिनेटमध्ये जर पालकमंत्र्याबद्दलच वादविवाद होत असतील तर खरंच बाबा रामकृष्ण हरी. माझी म्हणजे मी याबद्दल दिलगिरी व्यक्त करते की या प्रश्नाचं उत्तर मला देणं अशक्य आहे. कशामध्ये? शेल कंपनीज. नाही कसं आहे, आपल्याला जर आठवत असेल तर देशमुख साहेबांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा IQ बातमींवर झाले. ह्याच्यामध्ये अवधा नावाची कंपनी आहे, अवधा कंपनीच्या मालकानीच स्वतः, मालक नाही तिथल्या एम्प्लॉईनी FIR केलेला आहे, ज्याच्यात त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे की आमच्याकडून एक्स्टॉर्शन करण्यात आलं. या देशामध्ये PMLA ऍक्ट जेव्हा आणला तो मनमोहन सिंग साहेबांनी आणला आणि त्याच्यात PMLA ऍक्टमध्ये एक्स्टॉर्शन हा या देशात गुन्हा आहे. तो लागला तर ED लागते तुमच्यावर. तर जर वाल्मिक कराड अनवर हा आरोप आहे, ज्याचा FIR आहे, त्याच्यात एक्स्टॉर्शन शब्द वापरलेला आहे, तर मग ED इज द बट ऑब्व्हियस ना. जे त्याच्या याचिकेची गरजच नाही. इट इज ऑब्व्हियस ED आतापर्यंत जर IQ बातमीवर देशमुख साहेबांवर, संजय राऊत साहेबांवर, नवाब मलिकांवर आणि भुजबळ साहेबांवर ED लागली, ते IQ गोष्टींवर डॉक्युमेंट्स पण नव्हते. इथे तर डॉक्युमेंट्स आहेत. मला असं वाटतं कुठलंही सरकार असेल त्यांनी इन्क्वायरीज जर त्यांना वाटत असेल तर त्या जरूर सरकारने कराव्या. मी कुठल्याही इन्क्वायरीच्या विरोधात नाही. आता आम्हालाच किती वेळा विरोधात बसल्यावर इन्कम टॅक्सची नोटीस येतेच.
आम्हाला तर सवय झाली आहे त्याची. म्हणजे विरोधात एखादं भाषण केलं पार्लमेंटमध्ये की त्या दिवशी 3 तासात, आणि त्याची क्रोनॉलॉजी मी वाचून दाखवली आहे पार्लमेंटमध्ये. त्याच्यामुळे इन्क्वायरी असेल त्याला मला काय फार, आणि कधी कधी ती सगळ्याच इन्क्वायऱ्या फेअर असतात नाही असतात हे तुम्ही भुजबळ साहेबांच्या केसमध्ये पाहिलेलं आहे, देशमुख साहेबांच्या केसमध्ये पाहिलंय, राऊत साहेबांच्या केसमध्ये पाहिलंय. त्यामुळे तिथे 2च ऑप्शन्स असतात, इधर वॉशिंग मशीन किंवा लढत राहा. आज रिपोर्ट होतोय तयार, फायनल मीटिंग आहे. नाही, रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही कसं बोलणार. एक तर बाळ्या मामा आमच्या वतीने त्या कमिटीत होते, ती एक जेपीसी आहे. जेपीसीचा काल वर्तमानपत्र होतं. तर आज मीटिंगमध्ये काय झालं हे मला माहिती नाही, कारण का मी त्याची कमिटीची मेंबर नाही. पण जेपीसीची जी कमिटी होती त्याच्यात जे मतदान झालं त्याच्यामुळे बरेच वादविवाद झाले. हे आपण सगळे रोज आपणही सगळे रिपोर्ट करताय. तो रिपोर्ट आज शेवटची मीटिंग आहे असं वर्तमानपत्रात आलेलं आहे. त्यामुळे पुढच्या आता पार्लमेंटमध्ये तो रिपोर्ट टेबल होईल. तो टेबल आल्याशिवाय काही बोलता येणार नाही, कारण का वी आर ऑल अंडर ओथ. त्याच्यामुळे ऑफिशियली येऊ देतो रिपोर्ट. व्हायरस म्युटेशन हा खूप गंभीर विषय आहे, पण व्हायरस हा कंटिन्युअसली म्युटेट होत असतो. त्याच्यामुळे आता ह्याचा अभ्यास किती झालेला आहे हा सिरम इन्स्टिट्यूट किंवा तज्ज्ञांकडूनच आपल्याला कळेल. तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो जरूर तिथल्या टेक्निकल लोकांशी मी बोलून याचं उत्तर देईन. पण आता पुण्यामध्ये जे आजार चालले त्याबद्दलच मी आज आरोग्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांना ट्विटही केलेलं आहे, कारण का माझा स्वतःचा मतदारसंघ खूप इफेक्टेड आहे. आणि अफेक्टेड एरियामध्ये असताना गेले जवळपास 5 ते 10 वर्षामध्ये पुण्याच्या आजूबाजूचं पाण्याचं जे प्रदूषण होतंय ते प्रचंड वाढतंय. आणि ह्याच्यासाठी आम्ही अनेक उपक्रम केले, केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला, आणि एक जन आंदोलन कधीतरी काहीतरी विषयांमध्ये राजकारण बाजूला ठेवून ह्या देशामध्ये पाणी स्वच्छतेसाठी एक मोठं जन आंदोलन उभं करावं लागणार आहे. मला आठवतं हर घर जल नावाचा एक खूप चांगला उपक्रम केंद्र, मी तेव्हा कौतुकी त्या स्कीमचं केलं होतं. काय त्याचं नाव, जलजीवन मिशनमध्ये त्या कार्यक्रम तो केंद्र सरकारने सुरू केला. आय एम नॉट टेकिंग अवे फ्रॉम द इंटेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट, पण जल जीवन मिशन मला खूप दुःख होतंय हे बोलताना, पण जल जीवन मिशन ज्या अपेक्षेने जेवढा निधी जल जीवन मिशनमध्ये टाकला त्याचा इम्पॅक्ट तेवढा या देशात झालाय का हा एक मोठा प्रश्न आहे. माझ्या स्वतःच्या मतदारसंघात ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते, जल जीवन मिशनच्या अनेक ठिकाणी पैसे आलेले आहेत, निधी पडलेला आहे, पण घरात नळ नाही गेलेला किंवा सोय झालेली नाही. आणि त्याच्याच बरोबर या जल जीवन मिशनचं एक्सटेन्शन म्हणजे प्रदूषित पाणी होतं. त्याच्यामध्ये काय पुढे झालं, करोडो लाखो करोडो रुपये त्या जल जीवन मिशनमध्ये गेले. खरंच नळ आले का, खरंच प्रदूषण कमी झालं का, प्रत्येक घरात नळ फोडला का, ही खूप म्हणजे आम्ही ऑल पार्टी मीटिंग्स, आणि हा फक्त माझा विषय नाहीये, सगळ्याच पक्षाचे इन्क्लुडिंग भारतीय जनता पक्ष, आज माननीय CR पाटील त्याचे मंत्री आहेत, मागच्या सेशनमध्ये CR पाटलांना आम्ही विनंती केली होती की प्रत्येक मतदारसंघाचा तुम्ही प्लीज आढावा घ्या की पैसे वाया जाऊ नये, हीच आमची याच्या मागची भूमिका आहे. एकतर पब्लिक लाईफमध्ये मीही ते खूप वेळा भोगलेलं आहे. त्याच्यामुळे पब्लिक लाईफ कम्स ॲट अ ह्यूज कॉस्ट. त्याच्यामुळे फॅमिलीला आणि त्याच्या मुलीचाच कशाला, त्यांच्या सगळ्याच मुला, त्यांची बायको, त्यांची इमिजिएट फॅमिली, अर्थातच केंद्रबिंदू तो माणूस असतो, पण त्याचे जे सगळे स्टेक होल्डर्स असतात ते नेहमीच इफेक्ट असतात. आणि अनेक वेळा असं असतं की त्या व्यक्तीची चूक असते, त्या स्टेक होल्डर्सची कधीच चूक नसते. ते त्यांच्या बिचाऱ्यांची काही चूक नसतानाही त्यांना खूप वेळा सफर करावं लागतं. अशी अनेक उदाहरणं आहेत. अनेक वेळा माझ्या वडिलांवर आरोप झाले, माझ्यावर आरोप झाले, आणि त्याचा इम्पॅक्ट
मी लहान असताना माझ्या वडिलांवर झाले तेव्हा माझ्यावर किंवा माझ्यावर झालेले काही कॉमेंट्स असतील ते माझ्या मुलांवर. इट कम्स ॲट दिस इज अ प्राइस यू हॅव टू पे फॉर पॉलिटिक्स. पण मला एक गोष्ट खूप प्रांजळपणे म्हणायची आहे की काल मी त्यांचा तो व्हिडिओ तुमच्या टीव्ही ह्याच्यावर पाहिला. त्यांच्या मुलीबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल आणि बायकोबद्दल मला अतिशय संवेदनशील आहे. मी त्यांची बायको राजश्री एक अतिशय चांगली महिला आहे. तिच्याबद्दल माझ्या मनात फक्त प्रेम आणि आदर आहे. त्यांच्या लहान मुलांचा या कशाची काही संबंध नाही. पण जेव्हा ते हे वाक्य बोलत होते मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा होता की तुम्ही तुमच्या मुलीबद्दल बोलता, हे अतिशय योग्य आहे ते स्टेटमेंट, पण हे स्टेटमेंट करत असताना संतोषच्या मुलांचा एकदा जरी विचार केला असता तर मला जास्त आनंद झाला असता. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की सुप्रियाताई यांनी राज्याला बदनाम करण्याचं काम करू नये आणि जसं सामनामधून फडणवीसांची स्तुती करण्यात आली, एक दिवस सुप्रियाताई पण त्यांची स्तुती करते. मी देवेंद्र फडणवीसांची कशाला, मी अश्विनी वैष्णवची किती वेळा स्तुती करते. मी माझे भाषण काढून बघा, मी त्यांच्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरची पण स्तुती केली आहे. अच्छे को अच्छा बोलण्याचे याला लोकशाही म्हणतात. त्याच्यामुळे मी अश्विनी वैष्णवांच्या बद्दल किती वेळा चांगलं बोलते. मला जेव्हा एखादा रेल्वे मंत्री चांगलं काम करतो, एक्सटर्नल अफेअर्स, जेव्हा माझ्या लोकसभा मतदारसंघातलं एखादं मूल अडकलेलं असतं परदेशात, तर जयशंकरजींनी मदत केली तर माझी नैतिक जबाबदारी नाही त्यांचे आभार मानायची. मी फ्लोअर ऑफ द हाऊसवर आभार मानलेत मोदी सरकारचे अनेक डिपार्टमेंट्सचे. त्याला नैतिकता लागते. अच्छे को अच्छा बोलो, पण जे चुकीचं आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये बोलायला नको. आणि जेव्हा देवाभाऊंचं तर मी कौतुक केलंच होतं. जेव्हा ते एकटे काम करत होते, सगळे कुठे कुठे बाहेरगावी परदेशी गेले होते, तेव्हा मी काय म्हणले होते की देवेंद्र फडणवीस हे एकच वन मॅन शो चाललाय महाराष्ट्रामध्ये. आणि एक एक्सटेन्शन की महाराष्ट्राची बदनामी गेले 50 दिवस कुणामुळे होते याचा थोडा अपने भी दामन में झांक के देखिए. यामध्ये धनंजय मुंडेंना नेमकं कोण पाठराखण करते या अनुषंगाने एकंदरीत या प्रकरणात असं वाटतंय देवेंद्र फडणवीस की अजित पवार? वन अँड द सेम थिंग ना. सरकार नाही, ओनरशिप पूर्ण सरकारनेच घेतली पाहिजे. 3 पक्षाचं सरकार आहे ना, मग ओनर्स चांगलं असेल तर सगळ्यांनी घ्यायचं आणि वाईट असेल तर एकानीच घ्यायचं, असं होत नाही ना. तिघांनीच जबाबदारी घ्यावी लागेल ना. म्हणजे मी त्यांच्या जागेवर असते, माझ्या सरकारचं, माझ्या पक्षाचं, माझ्या कुटुंबाचं जर असं होत असेल तर मी पहिल्या दिवशी राजीनामा देऊन टाकला असता. कारण का तुमचे स्टेक होल्डर्स आहेत. तुम्ही नेते आहात ना. नेता स्वतःसाठी नाही जगत, तो त्याच्या स्टेक होल्डरसाठी जगतो. दॅट इज लिडरशिप. एक पहिला पुला मराठी का होणे तो दो झालं का मराठी. नहीं, आपने देखा होगा, आप ही के चैनल पे मैंने देखा है कि निरंजन देवी जी, जिनको मैं बहुत अच्छी तरह जानती हूँ, मेरे साथ सांसद भी रही है, हमारा केंद्र सरकार में मंत्री भी रही है, उन्होंने मांग की जो खुद वहां कुंभ मेले में है. तो निरंजन ज्योति जी ने ऐसा कहा है कि यहाँ प्रशासन का जो काम है वो ठीक नहीं हो रहा है और यहाँ आर्मी या मिलिट्री को लाया जाए, ऐसा निरंजन देवी जी कह रही है जो वहां है. तो अगर जिन्होंने निरंजन ज्योति जी ने जो सांसद रही है भारतीय जनता पार्टी से, वो खुद वहां है, उनको अगर ग्राउंड रिपोर्ट ऐसा हो तो सच ही होगा ना. मैं नीति आयोग की तहे दिल से आभारी हूं कि 2.5-3 साल से जिस बारे में मैं लगातार बोलते आई हूं कि महाराष्ट्र और केंद्र सरकार जो FRBM एक्ट है, फिस्कल डेफिसिट मैनेजमेंट का जो एक्ट,
अटल जी की सरकार ने लाया था और उसके बाद मनमोहन सिंह साहब की जो सरकार थी उन्होंने उसको ज्यादा ताकत दी। और फिस्कल डेफिसिट मतलब क्या, जितना पैसा सरकार में या घर में आता है किसी के और जितना खर्चा होता है उसमें जो गैप होती है, अगर आप 500 रुपया कमाते हो तो 700 तो नहीं खर्चा कर सकते, और 700 करे तो वो 200 रुपया का जो लिया है वो वापस तो करना है ना किसी दिन किसी को, तो वो तो उधार ही रहा ना। तो ये जो मैनेजमेंट होता है उस सबको जितना पैसा आया और खर्चा किया उसको फिस्कल मैनेजमेंट कहते हैं। जो बीच का पैसा होता है जो आया और खर्चा किया उसको मैनेजमेंट को फिस्कल डेफिसिट मैनेजमेंट कहते हैं। और ये सारे पैसे के मैनेजमेंट में, ये बहुत मैं सिंप्लीफाई करके आपको समझा रही हूँ, और ये जो मैनेजमेंट है मैं 2.5 साल से महाराष्ट्र सरकार को कहती आ रही हूँ लगातार कि फिस्कल मैनेजमेंट का जो डेफिसिट है वो बढ़ता जा रहा है। आज महाराष्ट्र की जो आर्थिक व्यवस्था है वो ठीक से नहीं चल रही है, और जो 2.5 साल से मैं लगातार पार्लियामेंट में भी कहती आई और आपसे भी और हर भाषण में मैं बोलती आई, उस पे आज कंफर्म हो गया है। नीति आयोग का जो रिपोर्ट आया है उसमें जो मैंने 2.5-3 साल में कहा है वो पूरा नीति आयोग के रिपोर्ट में आया है। मुख्यमंत्री कल दावोस जाते हैं, आज से अगले 3 दिन तक वो दिल्ली में प्रचार करेंगे विधानसभा के लिए, लेकिन सवाल कानून व्यवस्था को लेकर है कि 50 दिन से ज्यादा का समय बीत गया। संतोष देशमुख हत्याकांड में जो एक आरोपी है कृष्णा आंदले वो अभी फरार है, तो दावोस जाना, प्रचार करना और यहाँ पर कानून व्यवस्था जो है चरमराई हुई है। ये जो नीति आयोग का रिपोर्ट है उसमें उन्होंने कहा है महाराष्ट्र आर्थिक और सामाजिक में पीछे रह गया। तो ये तो नीति आयोग जो हम सब कह रहे हैं वो तो कंफर्म कर रहा है। और 50 दिन से एक आदमी फरार है, 50 दिन से क्या कर रही है सरकार, कोई जवाब दे मुझे। 50 दिन से आरोप रोज हो रहे, रोज लगातार आरोप लग रहे, क्यों नहीं ईडी लग रही है, क्यों नहीं सरकार खोल के जवाब दे रही है। आज तो कॉन्फ्लिक्ट ये जो इसका भी आया है, जो अंजलि दमानिया जी ने जो आरोप किया है ऑफिस ऑफ प्रॉफिट का जब आरोप लगाया था तो 1 मिनट भी सोनिया जी नहीं रुकी थी। सोनिया जी ने नैतिकता देख के 1 दिन में उन्होंने रेजिग्नेशन दे दिया और फिर से वो चुन के आ गई। तो ये मुझे इस सरकार में नहीं दिख रहा है। और 50 बहुत सारी ऐसी चीजें हैं। मैं पूछना चाहती हूँ सरकार को, जब अनिल देशमुख साहब, छगन भुजबल साहब, संजय राउत साहब, नवाब मलिक भाई, इन सब का जब कोई ना कोई आरोप हुआ, ईडी लगी, उनको जेल जाना पड़ा। यहाँ तो 50 दिन से रोज जो सत्ता में भी है विपक्ष में भी है, सारे रोज प्रूफ दिए जा रहे हैं, लेकिन कोई एक्शन इस सरकार नहीं ले रही है। बहुत सारे लोगों को जो इसमें इन्वॉल्व हो सकते हैं, जिन पे आरोप लगे हुए हैं। मंत्री हैं नीतीश राणे, वो कहते हैं कि अगर कोई किसी दुकान से सामान ले रहा है तो दुकानदार का धर्म जो है उससे चेक करना चाहिए, उसके बाद ही कोई सामान दुकान से। मैंने ये सुना नहीं है, मुझे पता नहीं। ये बचाव का है ही नहीं, ये नैतिकता की बात है। अगर मैं खुद का मैं बोलती हूँ, अगर मैं एक पार्टी में थी, अगर मंत्री हूँ, जिम्मेदारी तो होती है ना। 50 दिन से रोज पार्टी का नाम हेडलाइन में रोज आ रहा है, खून के आरोप हो रहे, बलात्कार के आरोप होते, महिलाओं की किडनैपिंग के आरोप हो रहे, एक्सटॉर्शन का आरोप है। ये कोई अच्छी बात है? किसी भी एक सशक्त लोकतंत्र में इसको गुंडागर्जी कहते हैं। ये गुंडागर्जी रोज एक मंत्री के नाम ले और उनके अगर बगर वालों के आ रही है, उनका कॉन्टैक्ट्स जो पेपर्स डॉक्यूमेंट्स देखे, उनकी पार्टनरशिप है। ये मैं नहीं कह रही हूँ, ये सारे चैनलों पे आ रहा है और प्रूफ आ रहा है। इसके बाद भी सरकार कोई एक्शन नहीं लेगी, इंक्वायरी आगे नहीं जाएगी। ये कौन सी नैतिकता है, ये कौन सा न्याय है कि लोगों को अगर न्याय नहीं मिले तो कोर्ट जाना पड़ेगा हर चीज के लिए। नहीं, इसका जवाब सरकार को देना पड़ेगा, मैं कैसे दूं? सरकार को देना पड़ेगा, सरकार की मैनेजमेंट है ना, 2.5 साल से चला रहे ना, 3 साल से, आप बताइए। और नीति आयोग का रिपोर्ट ही कह रही, जो मैं कह रही थी, चलो आप कह रहे हैं मैं बदनामी कर रही हूँ राज्य की, कह रहे, चलो मान लो, मैं तो विपक्ष में हूँ,
लेकिन 3 साल के बाद 3 साल लगे। सब्र का फल मीठा होता है, सत्यमेव जयते, सत्य बाहर आ गया। जो 3 साल से मैं लगातार इस राज्य के बारे में बोल रही थी वो नीति आयोग ने कहा, और नीति आयोग इस सरकार का नीति आयोग है, मेरी नहीं है वो कोई वहां। चल, ये अच्छी बात है, नहीं है, बहुत अच्छी बात है, बिल्कुल नहीं, टैक्सेशन नहीं है। जीएसटी एक यूनिवर्सल टैक्स है, वो टैक्सेशन का इशू है ही नहीं। दिस इज अ बैड फिस्कल मैनेजमेंट। जिस तरह से एक्सटॉर्शन हो रहा है, आप देख रहे हैं 50 दिन से एक्सटॉर्शन का केस चल रहा है, कोई बड़ी एक्शन नहीं हुई है। वो बैठा है आईसीयू में, आप ही के चैनल पे मैंने देखा, पूरा आईसीयू उसके लिए खुला है। उसकी बड़ी जगह का है, कोई बड़ा वीआईपी आया है परदेश से और उसकी पूरी प्रोटोकॉल हो रही है वहां। ये शर्म की बात है, महाराष्ट्र में ऐसी गंदी चीजें कभी नहीं हुई और इस सब का ये कहीं रुकना चाहिए। और मेरी अपेक्षा है, और हर पार्टी, हम पूरी तरह राजनीति को छोड़ के हम सब न्याय मांग रहे, उस बच्ची के लिए, उस बच्चे के लिए, उस फैमिली के लिए, उन देशमुख फैमिली और सोमनाथ की भी फैमिली जो परभणी में रहते। कभी भी जाके 2 मिनट जाके उनके आंसू देखे, रुक नहीं रहे आज भी 50 दिन के बाद। दोनों हत्या हुई है और दोनों फैमिलीज को न्याय नहीं मिला और लड़े जा रहे हम सब। आप सब लोग लड़ रहे हैं, मीडिया लड़ रही है, सारी पार्टियां लड़ रही है, लेकिन सरकार कुछ कर नहीं रही है। ये बहुत दुख की बात है। हमारी तो बाला मामा, हमारे जो सांसद है वो वक्फ बोर्ड के मेंबर है, वो जो रिपोर्ट आएगी वो 2-4 दिन में बाहर आएगी। जो अमेंडमेंट्स आए वो एवरीबडी इज अंडर ओथ, सो जब तक टेबल नहीं होती रिपोर्ट कुछ कहना ठीक नहीं होगा। लेकिन जब रिपोर्ट आएगी पार्टी उसका स्टैंड बोलेगी। हम रिपोर्ट के लिए रुके हुए नहीं, हम बहुत दुखी रहे क्योंकि एक सशक्त लोकतंत्र में जिस तरह से ऑपोजिशन की आवाज दबाई जा रही है, हमें बहुत दुख हुआ। हमारी बहुत से जगदम्बिका पाल जी हमारे बड़े पार्लियामेंट के वरिष्ठ नेता रहे, बहुत सालों ने उन्हें पार्लियामेंट में काम किया है। मैंने उनके साथ बहुत साल कांग्रेस में काम किया, ओरिजिनल कांग्रेस के है वो, कांग्रेस में बहुत साल हम साथ में काम किया है। जगदम्बिका पाल जी, उनके भाषण हम बड़े प्यार से और आदर से सुनते आ रहे, लेकिन जिस तरह से उन्होंने यहाँ किया हमें बहुत दुख हुआ। एक लोकतंत्र में ये शोभा नहीं देता और जगदम्बिका पाल से हमें बहुत ज्यादा उम्मीदें थी। नहीं, मैं आपको बताऊं, महाराष्ट्र के और भारत के लोग संस्कारी ही है। मुझे एक्चुअली आश्चर्य लगा, हम सब मंदिर से बहुत प्यार से, बड़ी विनम्रता से सब जाते हैं, आशीर्वाद लेने जाते हैं। तो मुझे नहीं लगता हमारे संस्कारी भारत में ऐसा कभी होता है। मुझे आश्चर्य लगा क्योंकि मैं बहुत सारे मंदिरों में बड़ी श्रद्धा से जाती हूँ, मैंने कभी ऐसे देखा नहीं है कभी भी। तो मेरे ये क्यों निकाला है उन्होंने पता नहीं। मैं भी खुद सिद्धिविनायक मंदिर जाती हूँ, बहुत सारे मंदिरों में देश में जाती हूँ, महाराष्ट्र में जाती हूँ, लेकिन मैंने कभी ऐसे बदतमीजी करते किसी को नहीं देखा है। तो ये क्यों निकाला है मुझे पता नहीं, क्योंकि हम श्रद्धा और बहुत संस्कारी भारत और महाराष्ट्र के लोग हैं।